शास्त्री कुटुंबाला कुणाची तरी दृष्ट लागली, दुसरं काय नाही. श्रीराम श्रीराम. चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात असतात विष्णू. तसेच ते शास्त्री कुटुंबातही आहेत. पण जातील, हेही दिवस जातील. आणि आदिनाथचं म्हणशील तर त्याची काळजी सगळ्यांनाच आहे, अगदी मला सुद्धा. पण मी जेव्हा त्याच्या पत्रिकेचा अभ्यास केला तेव्हा मला असं जाणवलं की त्याच्या पत्रिकेत अघटित असं काहीही नाहीये. त्यामुळे मी निश्चिंत आहे. तो सुखरूप घरी परत येईल याची मला खात्री आहे. देव करो आणि तसंच हो. श्रीराम श्रीराम. विष्णू, वाड्याबद्दल काही सांगितलं नाहीस ते? कशी काय झाली डागडुजी? उत्तम. वाड्याची डागडुजी एकदम उत्तम झाली. फक्त एका माणसाची डागडुजी करायची बाकी आहे, सोपान आजोबा. वाटलंच मला. खूप छळलं का रे त्यांनी तुला बाळा? मालक, तुम्ही होता तेव्हा तुमचा वचक तरी होता त्यांच्यावर. आता तर पार माझं माकड करून टाकलंय त्यांनी. नसत्या चौकशा, हजार प्रश्न असतात म्हाताऱ्याचे. विष्णू, मालक, त्यांचं वागणं आता बदललंय. बदललेत म्हणजे? मध्यंतरी मला त्यांनी कौलावर बसवून ठेवलं आणि कुठेतरी तरातरा निघून गेले. आता एका खोलीत बंद करून ठेवलं होतं आणि बाहेर कोणाच्या तरी फोनवर बोलत होते. काय बोलत असतात देव जाणे. त्यांच्या डोक्यात काय चालू असतं याचा थांग लागू देत नाहीत ते. मालक, ते फोनवर कुणाशी बोलतात ना, ते शोधून काढलं पाहिजे. मग आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील बघा. आणि हे काम तुम्हीच करू शकता मालक. तुला काय वाटतं विष्णू? ते मला सांगतील? काही गोष्टी त्यांना माझ्यापासून लपवायच्या आहेत म्हणून ते तुलाही सांगत नाहीयेत. असो, एक मात्र खरं की यापुढे सोपान काकांवर करडी नजर ठेवायला हवी. सध्या माझं इथून निघणं. नाही मालक, या घराला आता तुमची जास्त गरज आहे. त्या सोपान आजोबांवर कशी नजर ठेवायची ते मी बघतो. त्यांना मी सांभाळतो. तू एक काम कर विष्णू. बोला. आज वसईला वाड्यावर गेलास की तिथून मला एक फोन कर. बर. मी बोलतो सोपान काकांशी. विष्णू, पण तू इकडे आला आहेस, सोपान काका तिकडे एकटेच आहेत. ते वाडा सोडून कुठे जाणार तर नाहीत? काळजी करू नका, ते कुठेही जाणार नाहीत असा बंदोबस्त करूनच आलोय. म्हणजे? मी काय केलं माहितीये मालक, मी ना जुन्या कागदांवर असा नकाशा वगैरे काढला. तिथे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशी दिशांची नावं लिहिली. आणि तो खजिन्याचा नकाशा आहे म्हणून तुम्हाला खोटा खोटा फोन केला. मला असा नकाशा सापडलाय म्हणून. मला माहित होतं हे चोरून ऐकतात ना. यांनी ते ऐकलं आणि ते कागद पळवले. आता ते दिवसभर तो खोटा नकाशा घेऊन खजिना शोधत असणार. अहो, इतके वर्ष आपण तो खजिना शोधतोय, तो आपल्याला सापडला नाही. यांना तो एका दिवसात सापडणार आहे काय? मी जाईपर्यंत काही चिंता करायची गरज नाही. हुशार आहेस मालक. त्यांच्याबरोबर कसं वागायचं हे तुमच्याकडूनच शिकलोय मी. श्रीराम श्रीराम.
असो, तू आलाच आहेस तर मला आता डॉक्टरांकडे घेऊन चल. काय मालक, काय झालं तुम्हाला? तब्येत बरी आहे ना तुमची? माझ्या तब्येतीला काहीही झालेलं नाहीये. मग हे वेगळे डॉक्टर आहेत. वेगळे? डॉक्टर विराज सामंत. त्यांना भेटायचंय मला, शुभ्रासाठी. इतके दिवस तुमचे पार्टनर ऑफिसमध्ये येत नाहीत, त्यांच्या घरच्यांना त्यांचा काही पत्ता नाही, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? नाही म्हणजे जरा विचार करून या प्रश्नाचं उत्तर द्या बरं. नाही, आधी हा एक रिस्पॉन्सिबल पर्सन आहे आणि काहीतरी खूप महत्त्वाचं असल्याशिवाय तो असं नाही करणार. रिस्पॉन्सिबल? पण कशासाठी? म्हणजे अहो म्हणजे त्यांचं असं गायब होणं कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीकडे इशारा करतंय असं विचारतोय मी. इन्स्पेक्टर, जर तुम्ही स्पष्ट बोललात तर मला तुम्हाला कॉपरेट करणं सोपं जाईल. मग आता स्पष्टच विचारतो, तुमच्या बिझनेसमध्ये काही फ्रॉड वगैरे? नाही, तसलं काहीही नाही. इन्स्पेक्टर, मला वाटतं तुम्हाला हवी तेवढी माहिती आता मिळाली आहे. सो मे आय लीव नाव? जाऊ शकता की, ही पण तुमची रिस्पॉन्सिबिलिटीच आहे. आणखी एक, आदिनाथ शास्त्रींविषयी तुम्हाला काय पण कळालं तर तुम्ही आम्हाला कळवालच, कारण तुम्ही पण रिस्पॉन्सिबलच आहे की नाही का? शुअर. नमस्कार आजोबा. नमस्कार. It gives me great pleasure to see you here. इतक्या अर्जंटली अपॉइंटमेंट मागितलीत, काही विशेष कारण? शुभ्रासाठी. काय झालं आजोबा? आय होप शी इज ओके, कारण गेल्या सेशनला त्या खूप डिस्टर्ब्ड होत्या. गेले 4 दिवस ती खूप अस्वस्थ आहे. काय झालंय आजोबा? 4 दिवस झाले आदिनाथ घरी आलेला नाहीये. इतिहासाची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर आहे डॉक्टर. नवे भास, नवे संकेत, भविष्याची अस्वस्थ करणारी चाहूल. पण यावेळचे संकेत मात्र वेगळे आहेत. पाण्याचा आवाज, ढगांचा गडगडाट, पाण्यात कोणीतरी हात मारल्याचा आवाज. त्या संकेतांचा त्रास होत नाहीये डॉक्टर, पण संकेत मिळूनही काहीही करता येत नाही. त्या हतबलतेचा त्रास होतोय डॉक्टर. आय कॅन अंडरस्टँड आजोबा. मिसेस शास्त्रींनी याआधीही मला त्यांच्या या संकेतांविषयी सांगितलं होतं. ज्यांचा संबंध
नजीकच्या भविष्य काळातल्या घटनांशी होता आणि काही वर्षांपूर्वी घडून गेलेल्या भूतकाळातल्या घटनांशी होता. ज्या भूतकाळाशी शुभ्राचा संबंध जोडला आहे तो भूतकाळ मी जगलोय डॉक्टर. असं असूनही त्या संकेतांचा अर्थ ना भूतकाळाशी लावू शकतोय ना भविष्याशी जोडला जाऊ शकतोय. दिस इज वियर्ड आजोबा. आपल्या दोघांचे विचार भिन्न आहेत. अनाकलनीय गोष्टी जाणण्यासाठी तुम्ही ग्रहांचा अभ्यास करता आणि मी मनाचा. तरी सुद्धा आपण अशा एका ठिकाणी येऊन पोहोचलोय जिथून आपल्याला पुढेही जाता येत नाही आणि मागे आणि मधल्या मध्ये ससे होलपट होतीये ती शुभ्राची आणि आपण काहीही करू शकत नाही आहोत. डॉक्टर, यावेळी शुभ्राला मिळणाऱ्या संकेतांचा अर्थ काळानं अघटित घडवण्यापूर्वीच मला लावायचा आहे. पण ही गोष्ट एकट्यानं करणं शक्य नाही. म्हणून जर त्यात तुमची मदत मिळाली. ऑफकोर्स आजोबा, ऑफकोर्स. मध्यंतरी मिसेस शास्त्रींना मी म्हटलं होतं की वर्तमानातल्या पटावर भूतकाळाचं युद्ध होईल. आणि का कोण जाणे, पण मला सारखं असं वाटतंय की ते युद्ध लवकरच सुरू होईल आणि अनेक अनाकलनीय गोष्टींचा शोध आपल्याला लागेल. आय प्रॉमिस यू आजोबा. या वेळेच्या संकेतांचा अर्थ काळाने लावण्याआधी आपण लावलेला असेल. श्रीराम श्रीराम. मला शुभ्राला या यातनांमधून सोडवायचं आहे डॉक्टर. आय विल ऑलवेज बी विथ यू आजोबा. श्रीराम श्रीराम. नमस्कार, परमेश्वर गोडांबे बोलतोय. मग आत्ताच मी दीनानाथ शास्त्रींना तुमच्या क्लिनिकमधून बाहेर पडताना पाहिलं. हे बघा, मी तुम्हाला ओळखत नाही आणि अनोळखी माणसांशी बोलत नाही. मी यशवंतराव सरंजामेंचा उजवा हातच समजाना. हे बघा, तुम्ही जे कोणी आहात ते. मिस्टर सरंजामेंना मी ओळखतो याचं कारण माझा मित्र विक्रांत भोसले आणि मिस्टर सरंजामेंचा मुलगा अभिमान हा माझा पेशंट होता. माझ्या पेशंटशिवाय मी आणखीन कोणाशीही कधी बोलत नाही. नाही पण डॉक्टर, त्यामुळे तुमच्याशी कधी ओळख होईल असंही मला वाटत नाही. आणि उजवा हात किंवा डावा पाय अशा कुठल्याही अवयवाशी माझा काहीही संबंध नाही.
घे चहा घे वहिनी. अगं घे चहा घे. काही काळजी करू नकोस अगं. आधी सापडेल, नक्की सापडेल, माझी खात्री आहे. खरं सांगू तुला वहिनी, अगं आधी बेपत्ता झाला ना तेव्हापासून माझं सुद्धा अगदी कशातही लक्ष लागत नाही बघ. झोप येत नाही, सारखा असा डोळ्यासमोर दिसतो बघ तुम्हाला. असं वाटतं काहीतरी सांगतोय, त्याला काहीतरी सांगायचंय. मग परवा न राहून मग मी आमच्या महाराजांकडे गेले होते माहितीये. ते म्हणाले की विनाशकाले विपरीत बुद्धी. म्हणजे हा आधीबद्दल ग. मला सुद्धा असं वाटतं की त्यांचं काही चुकीचं नाहीये वहिनी. म्हणजे तू रागावू नकोस. म्हणजे तुला पटणारही नाही मी काय म्हणते ते. पण वहिनी आधीचं लग्न झालं ना तेव्हापासून बघ या घरावरती अरिष्ट आलेलं आहे बघ. म्हणजे काही ठीक होत नाही. पण महाराज म्हणाले की ह्यावरती उपाय आहे. पुरे प्लीज पुरे. आता या घटकेला या घरातल्या सगळ्यांना एकमेकांच्या आधाराची आणि प्रेमाची गरज आहे. हो, तो जर देता येत नसेल तर निदान निंदा नालस्ती आणि शिव्या शाप तरी नको आहे. प्लीज मी हात जोडते, हवं तर पाया पडते तुमच्या. तुम्ही बोलू नका, काही नका बोल.